नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. त्या दिवशी मी व्हिडिओ टाकली होती की मला म्हणजे माझी थोडीशी एक यूपीवाला भैया होता, त्याच्या जागेवरून थोडीशी बडबड झाली होती त्याच्यावरून आणि मला छान बरं वाटलं की सगळी मराठी माणसं पेटून उठली. त्याच्यावरती रिप्लाय केला. म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, फेसबुक पेजवरती किंवा माझ्या प्रोफाईलवरती बरेचसे मेसेज आले, व्ह्यूज आले, लाईक्स आले, शेअरिंग झाले. पण त्याला मारायला किंवा त्याला धमकी द्यायला जास्त वेळ लागणार नाही किंवा त्याला पाठवायला. पण कुठेतरी असा मनात एक विचार येतो, की हे सगळं म्हणजे त्यांच्या जागी जे कामं असतात, म्हणजे ती लोकं आज आज समजा तो बांगडीवाला होता. रोडवरती उतरून ती कामं करावी लागतील आणि आपली करण्याची तेवढी कॅपॅसिटी आहे का? कारण की अजून मी तेच सांगते, की अजून आपला मराठी माणूस प्रत्येक कामामध्ये लाज बाळगतो. म्हणजे कुठेतरी जाऊन 10-12 हजाराचं हाऊसकीपिंगचं काम करायला त्यांना आवडतं. पण स्वतःचा रस्त्यावरती व्यवसाय करायला किंवा बिझनेस करायला आवडत नाही. तर ही रिॲलिटी आहे. तर याच्यामध्ये सुधारणा करा. ऑटोमॅटिक ती लोकं, आपली लोकं उतरल्यानंतर ग्राउंड लेव्हलला त्यांना हाकलवायची किंवा मारायची गरज नाही. ती लोकं आपोआप निघून जातील. सो पॅनिक होऊन किंवा जास्त जोशमध्ये येऊन विचार करायचा नाही आहे. तर असा विचार करा, की आपली जागा त्यांनी घेतली, ती जागा आपण पहिल्यांदा मिळवायची. मग त्यांना मारून आणि धमकावून पाठवायची गरज नाही आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय.